अध्यक्ष महोदय, कोराडी, खापरखेडा, चंद्रपूर, तिरोडा, बल्लारपूर या प्रकल्पामधून विदर्भ राज्याला वीज देतो. राज्याच्या एकूण वीज निर्मितीपैकी मोठा वाटा हा विदर्भाचा आहे. पण शोकांतिका पहा अध्यक्ष महोदय, प्रदूषण मात्र विदर्भाच्या वाटेला, राख विदर्भाच्या फुफ्फुसात, विस्थापन विदर्भाच्या नशिबात आणि वीज मात्र मुंबई पुण्याला. अध्यक्ष महोदय, मला सांगा की आम्ही काय करावं? माझ्या मतदारसंघाच्या बॉर्डरवर कोराडी थर्मल पॉवर स्टेशन आहे. सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येते. माझ्या मतदारसंघाच्या बॉर्डरवर कोराडी थर्मल पॉवर स्टेशन आहे अध्यक्ष महोदय. सकाळी पहाटे आम्ही उठल्यानंतर जेव्हा बाहेर निघतो, घरच्या घरी जे गाड्या उभ्या असतात, गाडीवर 1 इंच कोळशाचा थर त्या ठिकाणी बघायला मिळतो अध्यक्ष महोदय. मग आम्ही जेव्हा चालत असू त्या ठिकाणी तेव्हा काय होत नसेल अध्यक्ष महोदय. त्यामुळं प्रदूषणाचा जो कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत कोराडी थर्मल पॉवर स्टेशनने त्या ठिकाणी हरित क्रांती घडवून आणली पाहिजे. तिथं त्याचे केंद्र निर्माण केले पाहिजे. या संबंधी सुद्धा विचार करण्याची या ठिकाणी गरज आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, या आमच्या विदर्भामध्ये जवळपास 61,900 चौरस किलोमीटर वन क्षेत्र जे आपल्या महाराष्ट्रात आहे, त्यापैकी 37 ते 40% एकटं विदर्भात आहे अध्यक्ष महोदय. तिथला बांबू, तिथलं लाकूड हे उद्योगधंदे होते आधीचे, परंतु आता ना पेपर इंडस्ट्रीज आहेत, ना बाय प्रॉडक्टसाठी तिथं कच्चा माल मिळतोय, ना फर्निचरचं हब झाले अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, संत्रा उत्पादक, संत्र्याची नगरी म्हणून नागपूर ओळखलं जातं अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, असं असताना कुठं आहेत आपली ती फूड प्रोसेसिंग युनिट्स, कुठं आहे ती आपली कोल्ड चेन साखळी अध्यक्ष महोदय, कुठं जागतिक निर्यात केंद्र संत्र्याचं होणार होतं ते कुठं आहे अध्यक्ष महोदय. ब्राझील सारखा देश संत्र्यांवर प्रक्रिया करून जगावर राज्य करतो आणि आमचं सरकार मात्र विदर्भातील शेतकऱ्याला साध्या हमी भावासाठी ताटकडे ठेवतं. ही उदासीनता विदर्भाच्या अर्थव्यवस्थेला गळा घोटणारी आहे अध्यक्ष. अध्यक्ष महोदय, मला आठवतं कदाचित आपणही सदस्य असाल 2000ला, त्यावेळेला वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव या ठिकाणी मी मांडला होता आणि म्हटलं होतं की विदर्भात म्हटलं होतं की मुंबईचा भिकारी हा पाव ब्रेड खाई, पण विदर्भाचा कास्तकारा टुकुर टुकुर पाई. पण तीच परिस्थिती आज तिथल्या कास्तकारांची झालेली आहे अध्यक्ष महोदय. त्यामुळं विदर्भात त्या संबंधी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांचं स्थलांतर होत आहे आणि गावातलं तरुणांचं स्थलांतर होणं आणि गाव असं खुलं पडणं हे काही चांगलं लक्षण नाही अध्यक्ष महोदय. याचं जे प्रदूषण आहे ते प्रदूषण संपूर्ण परिवारालाच नव्हे तर या राज्याला सुद्धा भोगावं लागतं, तिथल्या लोकांना सुद्धा भोगावं लागतं. त्यामुळं आपण जेव्हा विदर्भ हा महाराष्ट्रात सामील झाला त्यावेळेला आपण नागपूर करार करून घेतला होता. एक अग्रीमेंट केलं होतं की तिथल्या तरुणांना तिथल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आम्ही रोजगार उपलब्ध करून देऊ. कुठं गेल्या त्या नोकऱ्या अध्यक्ष महोदय? आपण गुंतवणूक आणतो या ठिकाणी. आम्ही दाऊसला गेलो होतो, इतक्या कोटीच्या गुंतवणुका आणल्यात. किती इंडस्ट्रीज या विदर्भात उभ्या झाल्या अध्यक्ष महोदय, किती तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला अध्यक्ष महोदय. यावर तरी बोललं पाहिजे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की नियोजन शून्य धोरण असू नये. नियोजन शून्य धोरण करणं हे निश्चितपणे पाप आहे अध्यक्ष महोदय. त्यामुळं या ठिकाणी मी म्हणू इच्छेल की विदर्भात उद्योगधंदे जर वाढवायचे असतील तर ते केवळ विदर्भात जी वीज सवलत आहे ती वीज सवलत देणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी ऑरेंज प्रोसेसिंग झोन आपण कधी जाहीर करणार आहात? चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात बांबू आणि लाकूड प्रक्रियाचे क्लस्टर्स कधी तयार होणार? आणि जी खनिजची रॉयल्टी येते त्या रॉयल्टीचा 50% हिस्सा हा विदर्भाच्या विकासासाठी कसा खर्च होऊ शकेल याविषयी सुद्धा सरकारने लक्ष पुरवलं पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, विदर्भ वैधानिक विकास मंडळ मोठ्या याच्याने आम्ही ते उभारलं होतं आणि सांगितलं की संविधानिक हक्काची पायमल्ली होणार नाही. कलम 371(2) अन्वये राष्ट्रपतींनी जे अधिकार दिले त्याचा उपयोग या ठिकाणी केला जाईल. पण निधीचा अपहार झाला अध्यक्ष महोदय. राज्यपालांच्या अधिकारांवर गदा आणली गेली आणि राज्य मंत्रिमंडळाची संवेदनशीलता शून्यता या ठिकाणी नजरेस येते अध्यक्ष महोदय. सिंचनाचा महाअनुशेष अजूनही आहे, जमिनी तहानलेल्या आहेत आणि फायली ओल्या झालेल्या